यानंतर एक अत्यंत धक्कादायक बातमी थेट सोलापुरातून येते आहे। सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात एका दुकानदारावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। जैन मंदिराजवळ 10 ते 12 जणांच्या टोळक्याने सौरभ जाधव या कापड दुकानदारावर कोयता आणि दगडाने हल्ला केलाय आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। जमिनीच्या वादातून काकानेच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप जखमी सौरभने केलाय। तर या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10-12 जणांवर गुन्हा दाखल केलाय। मला कंजीर दाखवत म्हणाला तुला हिथंच खलास करून टाकीन। मी म्हणालो मी नेमकं केलंय काय? तर त्यावेळी त्याने मला म्हणला हे नवनाथ जाधव आणि जगन्नाथ जाधव हे कोण आहेत? मी म्हणलं माझे चुलते आहेत। तर त्या दोघांना ही नवनाथ जाधवाला हे रुबाबची जमीन देऊन टाक व त्या बायपासची जी जमीन आहे त्याकडे अजिबात बघायचं नाही। ते जगन्नाथ जाधव यांची जमीन आहे तिकडे बघायचं नाही।